तर सरपंच संतोष देशमुख आणि परभणी इथले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। थोड्याच वेळामध्ये पंढरपूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघणार आहे। या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसंच खासदार बजरंग सोनवणे, मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह देशमुख आणि सूर्यवंशी यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत। तर काही दिवसांपूर्वी मागच्या महिन्यामध्ये एकीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। त्याच्यानंतर त्याच्या जवळपासच परभणीमध्ये जो मोर्चा निघालेला होता त्यापैकी एक आंदोलक जे जेलमध्ये होते ते म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांचा जेलमध्ये मृत्यू झालेला होता। या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी पंढरपूरमध्ये हा जन आक्रोश मोर्चा निघतोय। जोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या विरोधात आज पंढरपूरमध्ये जन आक्रोश मोर्चा आहे आणि त्यांच्या देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय या मोर्चामध्ये थोड्या वेळात दाखल होणार आहेत। पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थावरून हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाणार आहे आणि निवेदन देण्यात येणार आहे। एकंदरीत हे जे प्रकरण आहे त्यामुळे झालेल्या घडामोडीमुळे ह्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते असतील ते आज इथं पंढरपूरमध्ये जमणार आहेत आणि त्यांची मागणी असणार आहे की जे संशयित आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा व्हावी। आज जे वाल्मिकी कराड आणि इतर आहेत त्यांच्यावर कोर्टामध्ये जी आहे ती तारीख आहे, नेमकं त्या कोर्टामध्ये काय घडामोडी होत आहेत त्याच्यावरही लक्ष असणार आहे। आणि जे या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील असतील, सुरेश धस असतील हे मात्र अनुपस्थित असणार आहे अशी माहिती कळती आहे। मात्र जे पीडित कुटुंबीय आहेत ते कुटुंबीय या मोर्चामध्ये सामील होत आहे आणि हा मोर्चा जो आहे तो तहसील कार्यालयापर्यंत नेऊन निवेदन देण्यात येणार आहे। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, त्यांना तात्काळ फाशी द्या अशी मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली आहे। पण अंजली दमानिया यांनी जो काही आरोप केला आहे, दावा केला आहे त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय। कोणी काय म्हणावा हा विषय वेगळा असल्याचं म्हणत त्यांनी दमानिया यांच्यावर बोलणं टाळलंय। स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये CID, SIT आणि न्यायालयीन ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी।